नमस्कार, क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला हॉटेल मालकाच्या शेतात चालले ऑनलाईन जुगारीचा खेळ, पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा केला पर्दाफाश। क्रिकेट व इतर खेळावर चालणाऱ्या ऑनलाईन सट्ट्यासाठी आयडी तयार करून बेटिंग करणारी आंतरराज्य गँग स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलिसांनी ताब्यात घेतली असून एकूण 28,36,265 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। जागा मालकासह एकूण 33 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी शंकर शेळके पोलीस निरीक्षक LCB यांना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन बार्शी टाकळी हद्दीतील ग्राम येवता ते कातखेड रोडवर कातखेड शिवारात रवींद्र विष्णुपंत पांडे यांचे शेत आहे। त्या शेतात गव्हाचे पीक असून विटा सिमेंटने पक्के बांधकाम केलेली 3 मजली इमारत आहे। इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर काही इसम मोबाईल लॅपटॉपद्वारे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विनापरवाना पैशाचा हार जीतचा ऑनलाईन खेळ खेळवित आहेत। अशा माहितीवरून पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाने अधिकारी व पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन धडक कारवाई केली। या ठिकाणी एकूण 33 आरोपी मिळून आले। यातील आरोपींनी ऑनलाईन लिंक वेब पेजचा वापर करून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कसिनो गेम, पेड ऑनलाईन गेम इत्यादी गेमचा व्हॉट्सअप, टेलिग्राम इत्यादी सोशल मीडिया ग्रुपवर जाहिरात करून ग्राहकाकडून ऑनलाईन फोनपेद्वारे पैसे घेऊन त्यांची आयडी बनवून त्यांना पैशाप्रमाणे वेब आयडीवर ॲड करून सट्टा खेळवून जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैशांची देवाणघेवाण करतात असे एकंदरीत दिसून आले। कारवाई दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून दिसून आले की येवता रोडवरील फॉर्म हा मालक रवींद्र विष्णुपंत पांडे वय 63 वर्ष, राहणार कातखेड, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला। व्यवसाय संचालक वैभव हॉटेल यांनी अवैध जुगार चालविण्यासाठी संजय गुप्ता व मोनिश गुप्ता यांना अवैध रीतीने उपलब्ध करून दिलाय। मोनिश निरंजन गुप्ता व संजय गुप्ता यांनी फरार आरोपी महेश डिक्कर, राहणार लोहारी, तालुका अकोट यांच्या माध्यमातून अटक आरोपीची टोळी जमवून आरोपींना मोबाईल, लॅपटॉप, वायफायची सुविधा तसेच बोगस बँक अकाउंट उपलब्ध करून दिले। केलेल्या कारवाईत एकूण मोबाईल 113 किंमत 13,85,000 रुपये, लॅपटॉप 12 किंमत 3,30,000, इतर साहित्य 1,29,000 आणि विविध बँक खात्यातील 9,92,262 रुपये रक्कम फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुन्ह्यात अशा प्रकारे एकूण 28,36,262 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला। गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचे मुख्य सूत्रधार कोण याचा तपासादरम्यान शोध घेण्यात येत आहे। फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे। घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी माहिती मिळताच भेट दिली। जुगार खेळातील वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून वरील आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बार्शी टाकळी येथे 60/225 कलम 318-4, 112-2, 3-5 भारतीय न्यायसंहिता कलम 4-5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दशरथ बोरकर, सहाय्यक फौजदार राजपाल सिंह ठाकूर, सहाय्यक फौजदार गणेश पांडे, पोलीस हवालदार फिरोज खान, भास्कर थोत्रे, सुलतान पठाण, प्रमोद ढोरे, रवींद्र खंडारे, खुशाल नेमाडे, अब्दुल माजिद, महेंद्र मलई, अविनाश पाचपोर, वशीमुद्दीन, उमेश पराये, पोलीस अंमलदार लीलाधर खंडारे, स्वप्नील खेडकर, आकाश मानकर, उदय शुक्ला, स्वप्नील चौधरी, अभिषेक पाठक, राहुल गायकवाड, अशोक सोनवणे, भीमराव दीपके, मोहम्मद आमिर, सुमित राठोड, गंगाधर धुंपडवाड, चालक अंमलदार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विनोद ठाकरे, पोलीस अंमलदार प्रवीण कश्यप, अक्षय बोबडे, महिला पोलीस हवालदार तुळसा दुबे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना लाहोळे यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान। काल रोजी अकोला LCB तर्फे ऑनलाईन बेटिंगचा एक आंतरराज्यीय गँग उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। त्यामध्ये बार्शी टाकळीचे हद्दीत जे MIDC एरियामध्ये कातखेड शिवार या ठिकाणी एक फार्म हाऊसमध्ये 33 आरोपी हे सगळे मिळून ऑनलाईन बेटिंग चालवत होते। यामध्ये कारवाईसाठी LCBची टीम तसेच त्याचे अधिकारी अंमलदार याचा सहभाग होता। ऑपरेशनमध्ये 12 लॅपटॉप, 113 मोबाईल, 10 बँकेची पासबुक, 2 पासपोर्ट, ATM कार्ड, इंटरनेट राउटर हे सगळे जप्त करण्यात आलेले आहे। तसेच 54 बँक खात्यामध्ये जवळपास 9.9 लाखची रक्कम हे फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एकूण 28 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये कार्यपद्धती जे आहे ते ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बॅटिंगसाठी ते क्लायंट्स अट्रॅक्ट करून त्याचे ID पुरवणे, तसेच एक कॉल सेंटर सारखा एक ऑपरेशन हे करत होते आणि ते ID क्रिएट करण्यासाठी ते काही रक्कम घेत होते। याच्याबद्दल टोटल 33 आरोपीची अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये जे मुख्य आरोपी आहे, जे फार्म हाऊसचा ओनर तसेच जे ऑपरेशन मॅनेज करणारा याचा पण अटक झालेली आहे।
पुढची तपास LCB करत आहे। यामध्ये गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे। यामध्ये BNSच्या ऑर्गनाइज्ड क्राईमचं सेक्शन पण आपण लावलेले आहे।